नमस्कार मित्रांनो, क्लाउड इंजिनिअरिंग इन मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण AWS SQS प्रॅक्टिकल पाहणार आहोत. प्रॅक्टिकल करण्याच्या अगोदर आपण काही कमांड जाणून घेऊया. बेसिकली याच्यामध्ये 3 कमांड महत्त्वाचे असतात. एक सेंड मेसेजचा असतो, एक रिसीव्ह मेसेज आणि एक डिलीट मेसेज. आता ही जी कमांड आपण देणार आहोत, हे आपण काय करणार आहोत, AWSच्या CLI कमांड प्रॉम्प्टमधनं देणार आहोत. तर जेव्हा आपल्याला मेसेज सेंड करायचा असतो त्यावेळी एक कमांड असते AWS SQS send-message $q-url आणि SQSचा URL. ओके, आणि मेसेज जो तुम्हाला सेंड करायचा तो आपण तिकडे या डबल कोट्समध्ये येतो. रिसीव्ह मेसेज करणे काय करायचं आपल्याला, AWS SQS रिसीव्ह मेसेज $q-url आणि तुमचा जो SQSचा जो URL आहे तो आपण देणार आहोत. डिलीट मेसेजमध्ये कमांड आहे AWS स्पेस SQS स्पेस delete-message स्पेस $q-url स्पेस SQS URL receipt-handle स्पेस आणि हँडल ID द्यायचं. ठीक आहे, तर जाऊया आपण कन्सोलला या प्रॅक्टिकलसाठी. आता आपण आपल्या AWS कन्सोलला आलेलो आहोत. SQS क्रिएट करणे आपल्याला इकडे सर्चला जायचं आणि टाईप करायचं आहे SQS सिम्पल क्यू सर्व्हिस. त्याच्यानंतर क्रिएट क्यूला क्लिक करायचं आहे. आता ज्याप्रमाणे तुम्हाला एक्सप्लेन केलेलं की 2 टाईपचे आपल्याकडे क्यू अवेलेबल असतात, एक स्टँडर्ड आणि एक फिफो. स्टँडर्डमध्ये काय असतं, ॲटलिस्ट वन्स डिलेवरी आणि ऑर्डरिंगची जे ऑर्डरिंग असते व ज्याप्रमाणे मेसेज येणार त्याप्रमाणे ते डिलिव्हर झालं पाहिजे. हे स्टँडर्डमध्ये आपल्याला मिळत नाही. हे आपल्या कशामध्ये मिळतं, फिफोमध्ये मिळतं. ठीक आहे, तर ॲज पर तुमच्या रिक्वायरमेंटप्रमाणे तुम्ही टाईप सिलेक्ट करू शकता. समजा तुमची एक रिक्वायरमेंट आहे की जिकडे ऑर्डरिंग ऑफ द मेसेज काउंट केला जात नाही किंवा इम्पॉर्टंट नाही आहे, मग तुम्ही स्टँडर्ड वापरा. पण तुम्हाला असं हवं आहे की तुमच्या ॲप्लिकेशनमध्ये जो पहिला मेसेज येईल तो पहिला डिलिव्हरी झाला पाहिजे, तर मग तुम्ही फिफो सिलेक्ट करा. ठीक आहे, आपण मेसेज क्यूला आपण नाव देऊया फर्स्ट मेसेज क्यू. ओके, आता कॉन्फिगरेशनमध्ये यायचं आहे विजिबिलिटी टाईमआउट. जसं तुम्हाला मी एक्सप्लेन केलं की विजिबिलिटी टाईमआउट काय असतो, की जेव्हा एखादं प्रोसेसिंग स्टार्ट होतं ते मेसेज रिसीव्ह केल्यानंतर किती सेकंदासाठी तो मेसेज तो दिसला नाही पाहिजे, ते आपण त्याला काय करतो, विजिबिलिटी टाईमआउट सेट करतो. जसं मेसेज रिटेन्शन पिरियड, ठीक आहे, तो रिटेन कितपर्यंत दिवस राहिला पाहिजे. जर तो रिटेन झाला तर म्हणजे 1 मिनिटापासून 14 दिवसापर्यंत तो ठेवू शकतो. डिलेवरी डिले काय असतं, की जेव्हा मेसेज येणार क्यूमध्ये तो किती सेकंद रिसिव्हरला म्हणजे कंझ्युमरला दिसला नाही पाहिजे, किती मिनटाचा डिले झाला पाहिजे, तर ते तिकडे डिलेवरी डिलेस येऊ शकतो. मॅक्झिमम साईज आपण ज्याप्रमाणे पाहिलं आहे की आपली किती आहे, 1024 KB आपली मॅक्स टू मॅक्स साईज आहे. ठीक आहे, रिसीव्ह मेसेज वेट, की हा मेसेज जेव्हा रिसीव्ह होणार की किती सेकंद तुम्हाला तो वेटिंगवर ठेवायचा आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर जर फिफो तुम्ही सिलेक्ट केलं तर तुम्ही इकडे ऑप्शन सिलेक्ट करू शकता फिफो क्यू सेटिंग, कंटेंट बेस्ड डिड्युप्लिकेशन, हाय थ्रूपुट फिफो क्यू. आता कंटेंट बेस्ड डिड्युप्लिकेशनमध्ये काय होतं, वेन कंटेंट बेस्ड डिड्युप्लिकेशन इज एनेबल द मेसेज डिड्युप्लिकेशन ID इज ऑप्शनल. म्हणजे जो मेसेजचा ID असतो हा काय ऑप्शनल असतो. आणि हाय थ्रूपुट फिफो क्यूमध्ये काय होतं, कॉन्फिगर युअर फिफो क्यू फॉर मॅक्झिमम थ्रूपुट. ओके, हाय थ्रूपुट फॉर फिफो क्यू सपोर्ट अ हाय नंबर ऑफ ट्रान्झॅक्शन पर सेकंड पर API. ओके, जेव्हा एखादं तुमचं ॲप्लिकेशन घेतो पर मिनिट्स 1000, 2000 किंवा 10,000 असे मेसेजिंग क्यू होत असतील, तर तुम्ही काय करू शकता, फिफोच्या या ऑप्शनमध्ये तुम्ही हा हाय थ्रूपुट एनेबल करू शकता. तर इनक्रॅप्शन, ठीक आहे, हा इनक्रॅप्ट जो होतो SQSमध्ये जो स्टोअर होतो मेसेज, तो कसा होतो, इनक्रॅप्टेड केलेला असतो. मग तो कसा असतो, सर्व्हर साईड इनक्रॅप्शन असतं, बाय डिफॉल्ट एनेबल असतं.
इनक्रॅप्शन की टाईप काय असतं, SQS कीनी तो इनक्रॅप केलेला असतो. आता खाली तुम्हाला मिळतं ॲक्सेस पॉलिसी. तर ॲक्सेस पॉलिसीमध्ये तुम्ही पाहू शकता आपल्याला 2 मिळतात आहे, एक बेसिक आणि एक ॲडव्हान्स. ठीक आहे. बेसिकमध्ये काय आहे की तुम्ही इकडे डिफाईन करू शकता कोण तुमच्या SQSला ॲक्सेस करू शकतो. तर बाय डिफॉल्ट काय असतं, ओनली क्यू ओनर. ठीक आहे. क्यू ओनर सेंड करू शकतो आणि क्यू ओनर रिसीव करू शकतो. त्याच्यानंतर रिट्राय अलाव पॉलिसी आणि डेट लेटर क्यू. डेट लेटर क्यू कधी होतो, जेव्हा एखादं मेसेज अनसक्सेसफुल होतो. ठीक आहे. अनसक्सेसफुल प्रोसेस होतो, तर त्यावेळी तो एका डेट लेटर क्यूमध्ये तुम्ही स्टोअर करू शकता, जेणेकरून तो नेक्स्ट टाईम पुन्हा रिप्रोसेसला टाकू शकता. तर बाय डिफॉल्ट डिसेबल असतो, तर ॲनेबल केली तर तुम्हाला इकडे क्यू डिफाईन तुम्ही करू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर हे टॅग आहे. टॅग्स तुम्हाला जर क्रिएट करायचे असेल तर बेस्ट प्रॅक्टिस काय सांगतं AWS की प्रत्येक रिसोर्सला तुम्ही टॅग द्या. तुम्ही कॉस्ट आणि बिलिंगवर तुम्ही ॲनालिसिस करणार किंवा रिपोर्ट्स काढणार, तर त्यावेळी तुम्ही टॅग वाईज तुम्ही पाहू शकता की आपले कोणकोणते रिसोर्स किती किती कॉस्टिंग होतात आहे. ठीक आहे. तर टॅग देण्यासाठी आपण काय देऊया, समजा की नेम देऊया SQS. ठीक आहे. माय SQS आणि क्रिएट क्यूला क्लिक करायचं आहे. ओके मस्ट एंड. ओके. हां, एक महत्त्वाचं कन्सेप्ट आपण विसरलो की जेव्हा आपण फिफो सिलेक्ट करतो ना, तर त्याचा एंड कशाने होतो, डॉट फिफोनी. हे आपण आपल्या स्लाईडमध्ये पाहिलेलं आहे की जे तुम्ही फिफो जेव्हा टाईप सिलेक्ट करता ॲज अ SQS टाईप, त्यावेळी तुमचा एंडिंग कशाने होतो, फिफोने होते. जर तुम्ही स्टँडर्ड सिलेक्ट केला आणि विदाऊट फिफोनी तुम्ही क्रिएट करू शकता. तर आपण काय करूया, स्टँडर्ड घेऊया आणि क्रिएट क्यूला क्लिक करूया. तुम्ही पाहू शकता आपला क्यू क्रिएट झालेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, फॉर डेमो पर्पज आपण करणार आहोत या क्यूमध्ये मेसेज स्टोअर करणार आहोत आणि तो मेसेज रीड करणार आहोत आणि एकदा रीड केला की तो मेसेज डिलीटसुद्धा करणार आहोत. ठीक आहे. त्याच्या अगोदर आपण आपल्या मॉनिटरिंग टॅबमध्ये येऊया. तर तुम्ही पाहू शकता मॉनिटरिंग टॅबमध्ये सध्या आपले कोणतेच मेसेज नाही आहेत. तर तुम्ही इकडे पाहू शकता की नंबर ऑफ मेसेज सेंट. ओके. आता एकही मेसेज आपल्याला नो डेटा अवेल दाखवतो आहे. नंबर ऑफ मेसेज रिसिप्ट नो डेटा, नंबर ऑफ मेसेज डिलीट नो डेटा. ओके. तर आपण काय करूया, आपल्या CLIच्या मदतीने आपण काही कमांड प्रोसेस करूया मेसेज सेंड करण्यासाठी. ठीक आहे. तर आपण प्लस CLIला जाऊया. हे आपलं माझा क्लाउड शेल एन्व्हायरमेंट आहे. ठीक आहे. तर इकडे आपले काही कमांड आहे, जे कमांड मी सांगतो कोणते आहेत ते. ठीक आहे. तर हे काही कमांड आहेत सेंड मेसेज करणे. ते कमांड कोणते आहे, AWS SQS स्पेस सेंड हायफन मेसेज स्पेस डबल हायफन क्यू URL द्यायचं क्यूचा, डबल हायफन मेसेज हायफन बॉडी आणि तुमचा मेसेज. ठीक आहे. तर हा जो आपला URL आहे क्यूचा URL हा आपल्याला कुठून मिळणार आहे, तर आपल्याला इकडे यायचं आहे क्यूमध्ये. याला डुप्लिकेट करूया, याला सिलेक्ट करूया, आपण सिलेक्ट करूया. हा जो आपला URL आहे हा आपल्या SQSचा URL आहे. हा आपल्या कमांडमध्ये द्यायचा आहे आपल्याला. ठीक आहे. या इकडे पेस्ट करूया. ठीक आहे. पेस्ट. आपण मेसेज काय दिलेला आहे की AWS SQS सेंड मेसेज क्यू URL दिलेलं आहे, स्पेसिफाय केलेलं आहे. आणि मेसेज बॉडी मी काय दिलं आहे, झोमॅटो ऑर्डर नंबर 101 प्लेस. ठीक आहे. आणि प्लेस केल्यानंतर आपल्याला काय होणार, MD मेसेज बॉडी ही इनक्रिप्टेड अशी दिसणार आणि मेसेज ID दिसणार. ठीक आहे. हा झाला सेंड मेसेजची कमांड. आता आपल्याला रिसीव्ह करायची आहे. ठीक आहे. रिसीव्हसाठी कोणती कमांड आहे, AWS SQS रिसीव्ह हायफन मेसेज क्यू हायफन URL. तर मेसेज रिसीव्ह करणारी कमांड आहे AWS SQS रिसीव्ह मेसेज डबल हायफन क्यू हायफन URL आणि URLचं नाव द्यायचं आपल्याला, एंटर. तर तुम्ही पाहू शकता आपण जो मागच्या वेळी जो मेसेज सेंड केलेला तो आपल्याला रिसीव्हमध्ये मिळालेला आहे.
बॉडी झोमॅटो ऑर्डर 1 प्लेस, हे इनक्रिप्टेड बॉडी रिसिप्ट हँडल. आता हे हँडल कधी वापरतो, जेव्हा आपल्याला हा मेसेज डिलीट करायचा असेल त्यावेळी आपण काय करतो, या रिसिप्ट हँडलचा उपयोग करून तो मेसेज डिलीट करतो. ठीक आहे. आता आपण काय केलेलं आहे, सेंड केलेलं आहे आतापर्यंत, रिसीव्ह केलेलं आहे. आता आपला हा मेसेज रीड करून झालेला आहे, रिसीव्ह केला. आता मला हा काय डिलीट करायचा आहे. SQS AWS SQS डिलीट हायफन मेसेज क्यू URL आणि URL हायफन डबल हायफन रिसिप्ट हायफन हँडल आणि हँडल ID. तर आपल्या केसमध्ये आपली URL आहे SQSची. ठीक आहे. आणि हा आपला हँडल. ओके. या कमांडला आपण कॉपी करूया, आपल्या CLI कन्सोलमध्ये जाऊया, एंटर. पाहू शकता आपला हा मेसेज डिलीट झालेला आहे. ओके. आता आपण काय करूया, आपल्या मॉनिटरिंग विंडोमध्ये येऊया. मॉनिटरिंगमध्ये यायचं. तर तुम्ही पाहू शकता नंबर ऑफ मेसेज सेंडमध्ये काय आहे, एक दाखवतो आहे रेकॉर्ड. ओके. याला जर आपण क्लिक केलं, नंबर ऑफ मेसेज सेंड 1, नंबर ऑफ मेसेज रिसिव्ड 1, आपण काय केलेलं आहे, जो रिफ्रेशचा जो टाईम आहे हा आपण काय करतो 1 मिनिट करूया. अप्लाय केलेलं आहे, रिफ्रेश करूया. तर तुम्ही पाहू शकता नंबर ऑफ मेसेज डिलीटेड इकडे आपल्याला 1 दाखवतो आहे. ठीक आहे. तर समजलं मित्रांनो, आपण SQS कसं क्रिएट करू शकतो, मेसेज कसे सेंड करून रिसीव करू शकतो आणि मेसेज रीड झाल्यानंतर आपण डिलीट कसं करतो. आता आपण हे जे काय प्रॅक्टिकल बघितलेलं हे फक्त आपण काय बघितलेलं, कमांड प्रॉम्प्टने बघितलेलं आहे. पण ॲक्च्युअल जेव्हा लाईव्ह प्रोजेक्ट तुम्ही बनवता असं आपण कमांड चालत नाही. तिकडे काय करतो आपण, लांबडामार्फत आपण काय करतो, मेसेज सेंड रिसीव आणि डिलीट केले जातात. ठीक आहे. जेव्हा आपण लांबडाचं सेशन घेणार, लांबडाचे मॉड्यूल घेणार आपण, त्यावेळी तुम्हाला कळेल की लांबडा फंक्शनमध्ये आपण SQS कसं वापरू शकतो आणि हे ऑर्केस्ट्रेशन आपण SQSचं कशा प्रकारे लांबडामध्ये करू शकतो. तर आशा करतो तुम्हाला हा ॲमेझॉन SQSचा व्हिडिओ समजला असेल, आवडला असेल. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.